या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या तासाला आपल्याला अ, भारतातील लोकसंख्येची रचना पाहायची आहे. यापूर्वीच्या तासाला आपण भारतातील लोकसंख्येची सद्यस्थिती पाहितली. त्याचबरोबर जागतिक तुलनात्मक त्याचा आपण अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर भारतातील लोकसंख्या वाढीची कारणे देखील आपण पाहितलेली आहे. त्यामध्ये आपल्याला विशेषतः असं दिसून आलेलं आहे, की भारतातील लोकसंख्या ही जगाच्या तुलनेत 17% असले 17 ते 17.5% असल्याचे आपल्याला दिसून येते. जागतिक पातळीवर भारताचा लोकसंख्येच्या जनगणनेनुसार दुसरा क्रमांक लागतो. अ, असं भाकीत केलं जातं, की 2050 मध्ये भारत हा पहिल्या क्रमांकावर येईल. कारण आता सध्या पहिल्या क्रमांकावर चीनची लोकसंख्या आहे. चीनचा वाटा जागतिक तुलनेत 20% जवळपास आहे. तर अशा प्रकारचे जागतिक पातळीवर स्थिती आहे. परंतु क्षेत्रफळाच्या बाबतीत भारतात केवळ 2.4%च क्षेत्रफळ आहे आणि लोकसंख्या जर 17.5% असेल, तर हे एक फार मोठं भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान आपल्याला दिसून येतं. भारतीय अर्थव्यवस्थेत लोकसंख्या वाढीचा वार्षिक दर जर आपण पाहितला, तर त्यामध्ये आपल्याला जवळपास साधारणपणे 2%च्या जवळ असलेला दिसून येतो, की हा रेट निश्चितच भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये विकासामध्ये अडथळे आणणारा आहे. हे आपण कालच्या तासाला पाहितलेलं आहे. आजच्या तासाला आपल्याला अ, सध्या भारताची लोकसंख्या ही 121 कोटी आहे. अ, त्यानुसार आपण पाहितलेलं आहे. एक टेबल आपण पाहितला होता, की लोकसंख्येतील वाढ कशी झालेली आहे. त्यामध्ये अ, भारताची लोकसंख्या 1951 मध्ये 36.1 कोटी होती, तर 81 मध्ये 68.5 कोटी झाली. या दरम्यानच्या काळात 2.14% प्रतिवार्षिक वृद्धी दर होता. त्यानंतर आपण पाहतो, की अ, भारताची लोकसंख्या ही 2011 मध्ये 121 कोटीपर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यामुळे भारतात लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे किंवा लोकसंख्या ही अतिरेकी वाढलेली आहे आणि अतिरेकी लोकसंख्येतील वाढ ही भारताच्या विकासात अडथळा ठरत आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील फार मोठं आव्हान आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर लोकसंख्या का वाढते याची काही कारणं आपण पाहितली होती, की दारिद्र्यामुळे लोकसंख्या वाढते, हवामानामुळे लोकसंख्या वाढते, किंवा निरक्षरतेमुळे लोकसंख्येत वाढ होते, किंवा रूढी आणि परंपरेमुळेही लोकसंख्येत वाढ होते. आपण असे अ, शासकीय धोरणाला लोकांचा प्रतिसाद मिळणं यातूनही लोकसंख्या वाढत असते किंवा इतरही कारणे आपण त्या ठिकाणी पाहितलेली धार्मिक प्रवृत्ती म्हणा किंवा इतर काही गोष्टी त्यामध्ये आपण पाहितलेल्या आहेत. तर ही सर्व कारणे लोकसंख्या वाढीची असलेली आपल्याला दिसून येतात. तर आजचा आपल्याला दुसरा मुद्दा त्यामधला दुसरा टॉपिक पाहायचा आहे, भारतातील लोकसंख्येची रचना. आता आपण पाहितलं की लोकसंख्येची रचना कशाला म्हणायचे, की हे एकूण लोकसंख्येचं क्लासिफिकेशन असतं, वर्गीकरण असतं. रचना म्हणजे एकूण लोकसंख्येचं वर्गीकरण. वर्गीकरण म्हणजे त्याची विभागणी केली जाते, की शहरी आणि ग्रामीण, वयोमानानुसार लोकसंख्या किती आहे, ग्रामीण भागात किती आहे, शहरात किती आहे, साक्षर किती आहे, निरक्षर किती आहे, म्हणजे लोकसंख्येची घनता काय? तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये आयुर्मान आहे, त्यानंतर क्षेत्रनिहाय लोकसंख्या जसं की आपण पाहतो क्षेत्र 3 प्रकारचे आहेत. कृषी आहे, उद्योग क्षेत्र आहे, त्यानंतर सर्व्हिस सेक्टर आहे, की या सेक्टरमध्ये भारतीय लोकसंख्या किती आहे आणि त्या वयोमानानुसार भारताची लोकसंख्या किती आहे. या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास लोकसंख्येच्या रचनेमध्ये केला जातो आणि आपण पाहतो की ही रचना भारतातील किंवा ही रचना पाहितल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं की ही लोकसंख्या विकासाला पूरक आहे की अपायकारक आहे. तर आपण पाहतो की एखाद्या राष्ट्रामध्ये म्हणजे देशाच्या विकासामध्ये लोकसंख्येचं महत्त्व तर अनन्यसाधारणच आहे. लोकसंख्येशिवाय राष्ट्राचा विकास शक्य नसतो. परंतु अतिरेकी लोकसंख्या ही विकासात अडथळा निर्माण करते. अ, एक आव्हान ठरते किंवा समस्या ठरते किंवा अतिरेकी लोकसंख्या ही देशामध्ये
अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करत असते. आपण पाहितलं, की वाढत्या लोकसंख्येमुळे दारिद्र्य, बेकारी, आर्थिक विषमता, गुन्हेगारी, अ, लोकांच्या लोकांना संधी कमी मिळणे, ह्या सगळ्या गोष्टी किंवा समस्या त्या ठिकाणी उद्भवत असतात आणि राष्ट्र आपण पाहतो, की मग ह्या समस्या निपटारा करण्यामध्ये राष्ट्राचा अनावश्यक वेळ जातो आणि खर्चही खूप होत असतो आणि म्हणून आपण पाहतो, की त्या राष्ट्राचा विकास होत नाही आणि भारतीय अर्थव्यवस्था आज या समस्येतून जात आहे. तर या बाबतीत आपल्याला म्हणता येईल, की लोकसंख्येवर उपाययोजना व्हायला पाहिजे. वाढत्या लोकसंख्येवर उपाययोजना गव्हर्नमेंट करत असतं. गव्हर्नमेंटचं लोकसंख्या धोरण द गव्हर्नमेंट नेहमी त्याला अपडेट करतं, धोरण आखतं. परंतु आपण पाहतो, की आपल्या भारतामध्ये अ, तेवढे कडक धोरण म्हणा किंवा लोकांमध्ये जनजागृती म्हणा, हे किंवा काही रूढी परंपरा म्हणा किंवा धर्म म्हणा, या सगळ्या धर्माचा पगडा म्हणा, या सगळ्या गोष्टी लोकसंख्या कंट्रोल करण्यामध्ये अडचणीच्या ठरत आहेत. परंतु आपण पाहतो की नैसर्गिकरित्या लोकसंख्या कंट्रोल होण्याचंही आपण पाहतो की होत असते. नैसर्गिकरित्या लोकसंख्या कंट्रोल होत असते. जसं देशाचा विकास होतो, तसं लोकांना वाटतं की आता आपलं छोटं कुटुंब असावं, जेणेकरून कुटुंबाला भार कमी पडतो. छोटं कुटुंब, महान कुटुंब, छोट्या कुटुंब असेल तर सर्वांनाच तिथे विकासाच्या संधी प्राप्त होतात किंवा त्यांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड म्हणजे राहणीमानाचा दर्जा वाढवण्याच्या संधी त्या ठिकाणी निर्माण होतात. अशा प्रकारची भावना लोकांमध्ये हळू राष्ट्राच्या विकासासोबत किंवा एकमेकांच्या संपर्कामुळे किंवा जागतिकीकरणामुळे ही होऊ लागलेली आहे आणि अलीकडे जसं आपण पाहतो की 2001 ते 2011 मधील जो लोकसंख्या वाढीचा दर आहे, तो थोड्याफार प्रमाणात घटलेला आपल्याला 2000 म्हणजे 1991 ते 2001 च्या तुलनेत दिसून येतो. तर याला हे मुख्य कारण असलेलं आपल्याला दिसून येतं, की लोकांमध्ये जर शिक्षण गेलं, लोकांचा थोडंफार विकासाच्या संधी प्राप्त झाल्या लोकांना, तर ही जाणीव होते, की छोटं कुटुंब, महान कुटुंब आणि या अनुषंगाने देशातील लोकसंख्या कंट्रोल होते. परंतु भारताची लोकसंख्या अगोदरच एवढी वाढली, की नुसत्या या विचाराने ती कंट्रोल होणार नाही. तर आपण पाहतो, की जागतिक पातळीवर सर्वात जास्त लोकसंख्या ही चीनची आहे आणि चीनच्या कायद्यानुसार आपण पाहतो, की एक व्यक्ती म्हणजे एक अपत्य, एक कुटुंब अशा प्रकारचा तिथं कायदा आहे आणि त्यामुळे चीनची लोकसंख्या कंट्रोलमध्ये आहे. परंतु आपल्याकडे कायदे आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात झालेली दिसून येत नाही. आजही सरकारी नोकरी जर पाहिजे असेल, तर कुटुंबाला फक्त 2च अपत्याची परवानगी आहे किंवा राजकीय व्यक्तीला जर राजकारणात निवडणूक लढवायची असेल, तर 2च अपत्य ज्याला आहेत त्याला निवडणूक लढवता येते. परंतु आपण पाहतो, की सर्वांनाच हे असं कंपल्सरी जर ठेवलं, तर निश्चित आणि त्याबद्दल जनजागृती केली, तर भारताची लोकसंख्या ही कमी होऊ शकते. तरी परंतु भारताची ही 21 कोटी जनता तिचं क्लासिफिकेशन आजच्या तासाला आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याला आपण रचना असं म्हणतो. रचनेचा पहिला मुद्दा आहे, की आयुर्मान. आपण पाहतो की आयुर्मान जास्त असेल, तर लोकसंख्या म्हणजे विकास तिथे असतो. बरोबर आहे. कारण आपण पाहतो की आयुर्मानासोबत ज्या सोयी आणि सवलती किंवा ज्यांच्याकडे म्हणजे आयुर्मान वाढणं म्हणजे विकासाचा थोडाफार तिथे फायदा झालेला असं आपण म्हणतो. आयुर्मान कशावर अवलंबून असतं? आरोग्यविषयक सुविधांवर अवलंबून. आयुर्मान कशावर अवलंबून? तुमच्या गरजा पूर्ण होण्यावर अवलंबून असतं, समाधानावर अवलंबून असतं. तुम्हाला जर आरोग्यविषयक सोयी चांगल्या मिळाल्या, आहार चांगला मिळाला तर आयुर्मान चांगलं वाढतं आपण असं पाहतो किंवा शिक्षण जर चांगलं दिलं, विचार चांगले दिले तर आयुर्मान वाढतं आणि आपण पाहतो की हळू भारतीय लोकसंख्येतील आयुर्मान हे वाढत आहे. परंतु जागतिक तुलनेत जर पाहिलं साधारणपणे आपल्याकडे अ, अ, 60 वर्षेपर्यंत 60-62 पर्यंत आयुर्मान हे सरासरी आयुर्मान असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु जागतिक पातळीवर विकसित राष्ट्राच्या तुलनेत जर आपण पाहिलं, तर हे आयुर्मान आपलं फार कमी आहे. कारण आपण पाहतो की विकसित देशांमध्ये आयुर्मान मोठ्या प्रमाणात असतं. ज्यामध्ये 70 वर्षापेक्षाही जास्त आयुर्मान तिथे असलेलं आपल्याला दिसून येतं. तर जागतिक तुलनेत आपल्या देशातलं आयुर्मान हे कमीच आहे. त्यातल्या त्यात आपण पाहतो आणखी क्लासिफिकेशन केलं स्त्री-पुरुष यामध्ये देखील आपल्याला फरक असलेला जाणवतो. पण पूर्वीच्या काळी आपण पाहतो की
आयुर्मान कमी होतं आणि त्यामुळे कुटुंब प्रमुखाची अशी भावना व्हायची की जास्त अपत्य असलेली चांगली. कारण मधातच कोणी एकदा एखादा समजा अपत्य मृत्यू पावला, की अशा प्रकारची शक्यता त्यांच्या डोक्यात असल्यामुळे ते लोकसंख्या वाढीला चालना मिळत होती. परंतु आज आपण पाहतो की आरोग्यविषयक सुविधा ग्रामीण भागापर्यंत पोहोचल्यामुळे आता हळू लोकांच्या लक्षात यायला लागलेलं आहे की मृत्यूदर, बालमृत्यू दराचं प्रमाण कमी झालेलं आहे. जे पूर्वी जास्त होतं कारण आरोग्यविषयक सुविधा नव्हत्या आणि लोकसंख्येच्या रचनेतील हा एक महत्त्वाचा पार्ट आहे, की एखाद्या देशाचा जर विकास करायचा असेल, तर त्या राष्ट्रातील लोकांचं आयुर्मान हे वाढलेलं महत्त्वाचं असतं किंवा विकासाला एक पूरक असतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर आपल्याला दुसरा मुद्दा घेता येईल वयोरचना. वयोरचनेनुसार देखील लोकसंख्येचं क्लासिफिकेशन आपल्याला करता येतं. आपण पाहतो की 2011च्या जनगणनेनुसार भारतात जागतिक पातळीवर जर तुलना केली तर सर्वात जास्त युवकांचा देश म्हणून असलेलं आपल्याला दिसून येते की 60 ते 65% युवक म्हणजे वय वर्षे 15 ते 60च्या दरम्यान जे काम करू शकतात, जे क्रियाशील असतात, ज्यांचा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग येऊ शकतो किंवा होऊ शकतो. अशा प्रकारची लोकसंख्या जी की कार्यशील असते. तर या लोकसंख्येचे म्हणजे वय वर्षे 15 ते 60 या वयाच्या दरम्यान भारताची लोकसंख्या ही 60 ते 65% आहे आणि म्हणून ही एक चांगली संधी आहे भारताला विकास करण्याची. कारण लोकसंख्येवर श्रमपुरवठा अवलंबून असतो. ज्या राष्ट्रामध्ये श्रमपुरवठा जास्त असतं तिथं उत्पादनाचा खर्च कमी असतो. कारण आपण पाहतो श्रमाचा पुरवठा वाढला तर वेतन घटत असतात. म्हणजे स्वस्तात श्रम उपलब्ध होत असतात आणि स्वस्तात जर श्रम उपलब्ध झाले तर औद्योगिकरण घडून येत असतं. आणि म्हणून ज्या राष्ट्रामध्ये युवकांची संख्या जास्त असते त्या राष्ट्राला फ्युचर असतं. आणि म्हणून आज आपण पाहतो की ही एक चांगली संधी घेऊन वाढत्या लोकसंख्येचा उपयोग आपण विकासामध्ये आपल्या देशाच्या विकासामध्ये करू शकतो. जर त्यांना व्यवस्थित कौशल्य उपलब्ध करून दिली, त्यांना शिक्षण दिलं, त्यांचा मानवविकास घडवून आणला, तर निश्चितच याचा फायदा राष्ट्राच्या विकासासाठी होऊ शकतो. देशाच्या लोकसंख्येचे वयोगटानुसार विश्लेषण महत्त्वाचे ठरते. कारण देशातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत मुलांचे व वृद्ध व्यक्तींचे प्रमाण किती आहे हे त्या विश्लेषणावरून समजते. मुले व वृद्ध सामान्यपणे अनुत्पादक समजले जातात. त्यामुळे देशात कामधंदा करणाऱ्यांचे वय भारतात 15 ते 60 वर्ष या दरम्यानचे आहे. या गटातील लोकसंख्या महत्त्वाची असते की ज्यामध्ये आपल्याला इथे यामध्ये ही गटाची लोकसंख्या ज्या राष्ट्रामध्ये जास्त आहे त्या राष्ट्राचा विकास मोठ्या प्रमाणात घडून येतो आणि आपल्याला ते लक्षात येईल की भारताच्या लोकसंख्येमध्ये 60 ते 65% या गटातील लोकसंख्या आहे. आता जागतिक पातळीवर विचार केला तर आपण पाहतो की जपानमध्ये वय वर्षे 60च्या नंतर जास्त असलेल्या लोकसंख्येची एक सामाजिक समस्या बनलेली आहे. तशी समस्या आपल्या भारतात नाही. साधारणपणे आपण पाहतो 60च्या नंतरची संख्या 6 ते 7% दरम्यान आपल्या भारतात दिसून येते. तर 14 वर्षाच्या खालील संख्या ही 20-25% दरम्यान दिसून येते. म्हणजे जी अनुत्पादक लोकसंख्या आहे तिचं प्रमाण भारतात कमी आहे. परंतु उत्पादक लोकसंख्येचं प्रमाण भारतात जास्त असल्यामुळे आपण निश्चितच याचा उपयोग जर यांना कौशल्य प्राप्त करून दिली, यांच्या क्षमता डेव्हलप केल्या, विकसित केल्या तर निश्चितच आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेला एक चांगली दिशा देण्याचं कार्य या लोकसंख्येच्या माध्यमातून होऊ शकतं. रचनेचा तिसरा प्रकार आहे स्त्री पुरुष प्रमाण. आपण पाहतो की सेक्स रेशो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. स्त्री पुरुष प्रमाणावरच भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा एखाद्या अर्थव्यवस्थेचा विकास कसा होत आहे हे लक्षात येतं. आपण पाहतो की ज्या देशामध्ये स्त्री पुरुष प्रमाण म्हणजे दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या, दर हजारी पुरुषांमागे स्त्रियांची संख्या, ही संख्या स्त्रियांची संख्या जेवढी जास्त समजा 1000 पुरुषांच्या मागे
जर 1050, 1100 किंवा 1000 बरोबरीने जरी लोकसंख्या असली तरी ते विकासाचं एक दिशादर्शक ठरवले जाते, की विकास होत आहे किंवा आपण पाहतो, की स्त्रियांची संख्या वाढणे म्हणजेच तिथे समता हाही भाग त्यामध्ये येतो, की स्त्रियांना जर न्याय आणि समतेची भूमिका दिली. आपण पाहतो, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे, की स्त्रियांना दुय्यम दर्जाचं स्थान दिलं जातं. जागतिक पातळीवर असं नाही. आपण जर जागतिक पातळीवर अमेरिका, रशिया, चीन यांचं जर उदाहरण घेतलं किंवा इतर राष्ट्रांचं डेव्हलप कंट्रीज ज्या आहेत, युरोपियन कंट्रीज असतील, अ, त्यांचं जर आपण उदाहरण घेतलं, तर आपल्याला असं दिसून येतं, की तिथे 1000 पुरुषांपेक्षा महिलांची समस्या जास्त आहे. म्हणजे स्त्री-पुरुष रेशो हे चांगला आहे किंवा जास्त आहे. पण अल्पविकसित राष्ट्रांमध्ये किंवा भारतासारख्या राष्ट्रांमध्ये ही एक फार मोठी सामाजिक समस्या बनलेली आहे. आपण पाहतो की सध्या भारतामध्ये 1000 पुरुषांच्या मागे 940 अ, प्रमाण स्त्रियांचं हे असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु राज्यनिहाय जर परिस्थिती पाहिली तर काही-काही राज्यांमध्ये आपल्याला ते असं लक्षात येईल की हे 800 पर्यंत प्रमाण घसरलेलं आहे. म्हणजे महिलांची संख्या कमी होत आहे. 800 म्हणजे 200चा गॅप आहे इथे. काही राज्यांमध्ये 150चा आहे, काही राज्यांमध्ये 100चा आहे, तर काही राज्यांमध्ये 50चा आहे. याचा अर्थ ज्या राज्यांमध्ये जेवढं जास्त गॅप आहे, त्या राज्यांमध्ये स्त्रियांचा दुय्यम दर्जा किंवा स्त्रियांना विकासाच्या संधी प्राप्त होत नाहीत किंवा आपण पाहतो की तशा प्रकारचं स्त्रियांना जन्म घालण्यापासूनच लोक कुटुंब प्रमुख म्हणा किंवा कुटुंबातील व्यक्ती म्हणा हे पॉझिटिव्ह नसतात आणि त्यामुळे आज ही एक फार मोठी समस्या बनलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात उदाहरण घेतलं तर आपण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे खूप मॅटर्स घडलेले आहेत. त्याच्यावर आपण पाहतो सध्या ते मॅटर मला वाटतं कोर्टामध्ये देखील आहे, की अशा प्रकारे म्हणजे स्त्री अपत्य जन्माच्या अगोदरच मारण्याचे प्रकार खूप मोठे घडत आहेत आणि त्यामुळे स्त्रियांची संख्या दर हजारी पुरुषांमागे कमी होत आहे. ही एक फार मोठी समस्या. आपण पाहतो, की कायद्याने स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. जेवढी शक्ती किंवा जेवढं म्हणजे जेवढा मेंदू पुरुषांना असतो तो काम करतो तेवढं स्त्रियांना असतो. म्हणजे मानसिक क्षमता किंवा काम करण्याची जी तयारी असते ती सर्वांची समान असते. तर मग स्त्रियांना दुय्यम दर्जा का? आता आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्या अनिष्ट रूढी आणि परंपरा आहे किंवा पुरुष प्रधान संस्कृती आहे, त्यामुळे स्त्रियांना थोडं दुय्यम मानल्या जातं. आपण पाहतो की एखाद्या कुटुंबामध्ये एक मुलगा, एक मुलगी असेल, तर मुलाच्या शिक्षणासाठी पालक आग्रही असतात, परंतु मुलीच्या शिक्षणासाठी आग्रही नसतात आणि त्यामुळे आपण पाहतो की स्त्रियांचा शिक्षणाचा दर्जा देखील भारतामध्ये कमी आहे. वास्तविक पाहता स्त्रीमध्ये तेवढी शक्ती आहे. आपल्याकडे तर आपण पाहतो प्राचीन इतिहासात तर स्त्रीला आदिशक्ती म्हटलेलं आहे. तरी परंतु आपण पाहतो की रूढी आणि परंपरेमुळेच केवळ अज्ञानातून, निरक्षरतेतून आणि काही गैरसमजातून आपण पाहतो की भारतातील स्त्रियांवर अन्याय होत आहेत आणि हा अन्याय जर दूर करायचा असेल, तर त्या बाबतीतला आपल्याला जनजागृती करावी लागेल आणि स्त्री-पुरुष प्रमाण कसं वाढेल, यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण हा असमतोल विकासामध्ये अडथळा निर्माण करत असतो. कारण आपण पाहतो, की ज्या राष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती प्रगल्भ असते, बरोबर आहे. ज्या राष्ट्रामध्ये सामाजिक परिस्थिती प्रगल्भ असते किंवा समाज हा विकसित असतो, त्या राष्ट्राला निश्चित असं भवितव्य असतं किंवा ते राष्ट्र आपला विकास घडवून आणू शकतं. जिथं सामाजिक परिस्थिती वाईट असते आणि भेदभावाची असते, तिथे राष्ट्राच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात आणि यावरून आपल्याला लक्षात येतं, की त्यावरून मोठ्या फार प्रमाणात भेदभाव होतो. या टेबलमध्ये स्त्री-पुरुष प्रमाण दिलेलं आहे. आपल्याला लक्षात येईल, की 1951 मध्ये भारतामध्ये दर 1000 पुरुषांमागे स्त्रियांची संख्या 946 होती. तर 2011 मध्ये ती 40 म्हणजे यामध्ये घट झालेली आहे. राज्यनिहाय तर यामध्ये खूप वाईट अवस्था आहे. जे राज्य पुढारलेले आहेत,
त्याच राज्यांमध्ये ही समस्या निर्माण झाली. म्हणजे आपण म्हणतो की लोकांना शिक्षण दिल्यावर फरक पडेल, परंतु आपण पाहतो की ज्या राष्ट्रांमध्ये राज्यांमध्ये साक्षरता जास्त ज्यामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्रातही ही मोठी समस्या आहे. जिल्हा आणखी आपण गेलो तर बऱ्याच जिल्ह्यामध्ये हे प्रमाण 800च्या खाली आलेलं आहे. तर ही एक दुर्दैवी किंवा एक फार मोठी समस्या आपल्या देशामध्ये असलेली दिसून येते. त्यानंतरचा रचनेचा मुद्दा आपल्याला सांगताय की लोकसंख्येची व्यवसायानुसार विभागणी. आपण पाहतो की यावरूनही देशाचा आर्थिक विकास मोजता येतो किंवा त्याच्याबद्दल अंदाज मांडले जातात, की आपण पाहिलं यापूर्वीच्या आता म्हणजे सेकंड इयरला हा पार्ट होऊन गेलेला आहे, की ज्या राष्ट्रामध्ये सेवा क्षेत्रात जास्त लोकसंख्या असते, त्या राष्ट्राचा विकास जलद गतीने झालेला आपण ते एक निर्देशक आहे आणि ज्या राष्ट्रामध्ये शेतीवर आधारित लोकसंख्या जास्त असते, ते राष्ट्र पाठीमागे असतं विकासाच्या बाबतीत. आणि आज आपण भारताच्या अर्थव्यवस्थेच्या संदर्भात जर हा मुद्दा आपण अभ्यासला, तर आपल्याला असं लक्षात येईल, की भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेती क्षेत्रामधील लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त आहे. ते हळू-हळू आता कमी होत आहे, परंतु जागतिक तुलनेत आजही ते जास्त असल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही विकसनशील अर्थव्यवस्था आहे. आपण पाहतो, की अ, व्यवसायानुसार 3 क्षेत्र या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात. एक प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण कृषी आणि कृषी निगडीत ज्या गोष्टी येतात त्याला आपण प्राथमिक क्षेत्र असं म्हणतो, की ज्यामध्ये अ, त्यानंतर दुसरं द्वितीय क्षेत्र आहे, ज्यामध्ये उद्योगाचा समावेश होतो आणि तृतीय क्षेत्रामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रात शेती, पशुपालन, जंगल, उत्पादन, मच्छीमारी इत्यादी व्यवसायाचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्रात अ, लहान मोठ्या उद्योगांचा समावेश असतो. तर तृतीय क्षेत्रात वाहतूक, दळणवळण, बँका, शिक्षक, डॉक्टर, अभियंते यांच्या सेवा किंवा इत्यादींचा समावेश आपल्याला दिसून येतो. साधारणपणे एखाद्या राष्ट्राचा विकास मोजायचा असेल, तर सेवा क्षेत्रातील वाढती लोकसंख्या ही विकासाचा एक निर्देशक आहे आणि त्या राष्ट्राचा विकास होत आहे असं म्हटलं जातं. म्हणून कृषी क्षेत्रातील किंवा प्राथमिक क्षेत्रातील लोकसंख्येचा सहभाग घटून तृतीय क्षेत्र किंवा द्वितीय क्षेत्रामध्ये जर लोकसंख्येतील सहभाग वाढत असेल, तर ते विकासाचं द्योतक आहे, असं आपल्याला म्हणता येईल. तर यामध्ये भारतामध्ये ही एक मोठी समस्या आहे, की हा एक इथे टेबल दिलेला आहे. टेबलमध्ये आपण पाहूया, की 1951 मध्ये प्राथमिक क्षेत्रात लोकसंख्या भारतात 72.1% होती. द्वितीय क्षेत्रामध्ये 10.7% होती. तर तृतीय क्षेत्रामध्ये 17.2% होती. तर 2001 मध्ये ही आकडेवारी प्राथमिक क्षेत्रात 58.4, द्वितीय क्षेत्रात 16.2 तर तृतीय क्षेत्रात 25.3 म्हणजे तृतीय क्षेत्र वाढत आहे. परंतु त्या दरम्यान 58% प्राथमिक क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाण म्हणजे खूप जास्त आहे. आपण विकसित राष्ट्रांचं प्रमाण जर पाहिलं तर हे अ, अमेरिका घ्या, इंग्लंड घ्या, इथे 5%च्या आत जवळपासच लोकसंख्या ही प्राथमिक क्षेत्रामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. तर भारतात हे प्रमाण खूप मोठं आहे. म्हणजे हा एक अडथळा भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या संदर्भात असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर भारतातील लोकसंख्येची शहरी व ग्रामीण विभागणी. आपण पाहतो की शहरी विकसित राष्ट्र कोणाला म्हणतात, की ज्या राष्ट्रामध्ये जवळपास 70% पेक्षा जास्त किंवा लोकसंख्या 70% पेक्षा जास्त लोकसंख्या ही शहरी भागात असलेली आपल्याला दिसून येते. परंतु भारताच्या संदर्भात आपण जर हा मुद्दा घेतला, तर शहरी भागात साधारणपणे 35 ते 35% दरम्यान लोकसंख्या 35-36% दरम्यान लोकसंख्या भारतामध्ये आढळून येते. आजही आपण पाहतो, की बाकीची लोकसंख्या ही नाही म्हटलं तरी 65% पर्यंतची लोकसंख्या ही आजही भारतात ग्रामीण भागात राहते आणि भारतीय आपण पाहिलं, की भारतीय अर्थव्यवस्था ही द्विदल अर्थव्यवस्था आहे, की शहरी आणि ग्रामीण असा फरक आहे. शहरामध्ये सगळ्या प्रकारच्या सुविधा लोकांना उपलब्ध होतात, परंतु ग्रामीण भागामध्ये सुविधा उपलब्ध न झाल्यामुळे इथली लोकसंख्येचा विकास होत नाही आणि पर्यायाने आपण पाहतो, की त्यांचा राष्ट्रीय उत्पन्नातील सहभाग हा कमी राहतो किंवा त्यांच्याकडे विकासाच्या संधी नसतात. त्यांच्या भौतिक गरजा पूर्ण होत नाहीत
आणि म्हणून त्यांच्या आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात असलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणून एखाद्या राष्ट्राचा जर विकास करायचा असेल तर शहरी आणि ग्रामीण हा भेद कमी झाला पाहिजे असं आपल्याला म्हणता येईल. हा एक टेबल इथे दिलेला आहे की 1951 मध्ये देशाची लोकसंख्या 36.1 कोटी होती. त्यातील ग्रामीण भागात लोकसंख्या 82.4% होती, तर शहरी भागातील लोकसंख्या ही 17.6% असलेली आपल्याला दिसून येते. तर 2011 मधील हे प्रमाण 121 कोटी लोकसंख्या आहे. तर शहरी भागातील लोकसंख्या ही ग्रामीण भागातील लोकसंख्या ही 54.8%, तर शहरी भागातील लोकसंख्या ही 45.2% असलेली आपल्याला दिसून येते. तर भारतात मला वाटतं थोडं 45 पेक्षाही कमी आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्या ही 45% महाराष्ट्रात शहरीकरण झालेलं आहे. तर भारतामध्ये थोडं याच्यापेक्षा खाली मला वाटतं 40% पर्यंत 35 ते 40% दरम्यान आहे. तर कन्फर्म आकडा आपण नंतरच्या तासाला पाहूया. तर साधारणपणे थोडक्यात सांगायचं म्हणजे ग्रामीण भागातील लोकसंख्येचं प्रमाण ज्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्त असतं तेथे विकासाला अडचणी निर्माण होतात, अडथळे निर्माण होतात असं आपल्याला दिसून येतं. कारण शहरी भागात उद्योग असतात आणि त्यामुळे उद्योग असल्यामुळे सेवा क्षेत्र आणि औद्योगिक क्षेत्र म्हणजे द्वितीय आणि तृतीय क्षेत्रात वाढ होते आणि त्यामुळे लोकांचा सहभाग त्यामध्ये वाढलेला आपल्याला दिसून येतो. म्हणून शहरी भागातील लोकसंख्या ही साधारणपणे विकासाचा द्योतक असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर लोकसंख्येची घनता आपल्याला सांगता येईल की घनतेवरही लोकसंख्येची रचना अवलंबून असते. लोकसंख्येची घनता जास्त असेल तर तिथं लोकसंख्या दाट असते आणि जिथे जास्त लोकांची गर्दी असेल तिथं अनेक समस्या निर्माण होत असतात. म्हणून लोकसंख्येची घनता ही जेवढी कमी तेवढा विकासाला पूरक, पर्यावरण पूरक वातावरण निर्माण होतं असं आपल्याला दिसून येते. इथे एक टेबल दिलं म्हणजे दर चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात त्यावरून लोकसंख्येची घनता ठरविली जाते. दर चौरस किलोमीटर क्षेत्रात सरासरी किती लोक राहतात त्यावरून लोकसंख्येची घनता ठरविली जाते. या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, ते पाहूया की भारतातील लोकसंख्येची घनता दिलेली आहे की दिल्लीमध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता ही 11,287 2011 मध्ये आहे. तर भारताची लोकसंख्या ही लोकसंख्येतील घनता ही 382 ही सरासरी आहे. परंतु राज्यनिहाय पाहिलं तर केरळमध्ये 859, उत्तर प्रदेशमध्ये 828, महाराष्ट्रात 365 ही लोकसंख्येची घनता असलेली आपल्याला दिसून येते. तर लोकसंख्येची घनता जास्त असेल तर तिथे अनेक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात, पर्यावरणाच्या समस्या वगैरे. तर त्यानंतरचा भाग आपल्याला यामध्ये पाहता येईल शुद्ध जनन प्रमाण ही एक आहे की आपण पाहतो की भारतातलं लोकसंख्या एक कारण आपण पाहिलं होतं की प्रत्येकाचं लग्न व्हावं ही एक रूढी परंपरा आहे. लग्न होतं आणि लग्न झालं की अपत्य देणाऱ्या मातांची संख्या वाढते आणि त्याला आपण शुद्ध जनन प्रमाण असं म्हणतो. भारतामध्ये हे साधारणपणे 1.55% आहे, जे की इतर राष्ट्राच्या तुलनेत जास्त आहे. त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण आपण पाहतो की अलीकडे थोड्याफार प्रमाणात साक्षरता वाढलेली आहे. साक्षरता हे विकासाचं द्योतक असतं. लोक जर साक्षर असतील तर राष्ट्र विकासात मदत होते. लोकांचं कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित होते किंवा लोकांचा रिस्पॉन्स मिळतो, सहभाग वाढतो, राजकारणात असेल किंवा विकासाच्या कामात असेल, औद्योगिक क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल. जर शिकलेली लोकं असतील तर निश्चितच त्याचा उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून साक्षरता आणि विकासाचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला जोडता येईल. तरी जागतिक तुलनेत आपण जर पाहिलं तर भारतातील साक्षरता ही कमीच आहे. हा टेबल आहे साक्षरता दर्शवतो. यामध्ये 2011 मध्ये भारतात 74% साक्षरता आहे. यामध्ये पुरुषांचं साक्षरतेचं प्रमाण 82.1% आहे, तर स्त्रियांचं प्रमाण 65.5%. यामध्ये भेद आहे. आपण पाहतो की स्त्रियांमधील साक्षरता ही पुरुषांच्या तुलनेत कमी आहे आणि एकूण साक्षरता देखील जागतिक राष्ट्राच्या तुलनेत भारतातील साक्षरता
कमीच आहे. यामध्ये फक्त केवळ 74%. राज्याने आपण पाहतो की काही राज्यांमध्ये या सरासरीपेक्षा ज्यामध्ये केरळ म्हणूया अ, किंवा दक्षिण भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण मोठं असलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु पूर्व भारतामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी असलेलं आपल्याला दिसून येतं. तर साक्षरतेचं प्रमाण वाढणं हे विकासाला पूरक असतं. त्यामुळे इतर समस्या निर्माण होत नाहीत. तर थोडक्यात तर ही काही मुद्दे भारतातील लोकसंख्येची रचनेमध्ये आपल्याला पाहता येतात. तर थोडक्यात आपण पाहतो की भारतीय म्हणजे कुठल्याही देशातील लोकसंख्या ही जर पर्याप्त लोकसंख्या असेल तर ती विकासाला पूरक असते आणि तिच्यात जर मोठ्या प्रमाणात वाढ झाली असेल तर ती विकासामध्ये अडथळे निर्माण करते. तर आजच्या तासाला आपण सर्वजण या ठिकाणी थांबलात, शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.